Hello and welcome to the 16th lecture of coordination compounds class 12. मागील लेक्चरमध्ये आपण स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड डिस्कस केलेला आहे. स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, तर द स्ट्रेंथ with which the ligands are attached to the central metal atom in a coordinate complex is called as stability of the coordination compound. In this lecture we are going to discuss the factors which affect on the stability of coordination compounds. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या स्टॅबिलिटीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, कोणकोणते फॅक्टर्स त्याच्यावर परिणाम करतात हे पाहणार आहोत. तर वन बाय वन आपण हे फॅक्टर्स पाहूया. यातला पहिला फॅक्टर आहे, पहिल्यांदा आपण हेडिंग बघूया, फॅक्टर्स affecting the stability of coordination or coordinate, you can say, compounds. Which factors affects the stability of coordination compound हे आपल्याला पाहायचं आहे. तर यातला सगळ्यात पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ मेटल आयन. मेटल आयनचं नेचर कसं आहे याच्यावर पण स्टॅबिलिटी अवलंबून असते आणि तसंच त्या मेटल आयनची साईज काय ह्याच्यावर पण स्टॅबिलिटी अवलंबून असते. तर थोडक्यात नेचर म्हणजे त्या मेटल ॲटमवरचा चार्ज किती आहे आणि साईज म्हणजे ॲटॉमिक रेडियस किती आहे. म्हणून आपण चार्ज टू रेडियस हा रेशो सुद्धा म्हणू शकतो. त्यामुळे पहिला फॅक्टर आहे, द फर्स्ट फॅक्टर दॅट अफेक्ट्स ऑन द स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड्स इज चार्ज टू साइज रेशो. चार्ज टू साइज रेशो of the central metal atom of metal ion, you can say. This is the ratio of charge to size. आता ह्याचं एक्झाम्पल जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चार्जचा स्टॅबिलिटीवर काय परिणाम होतो हे एकदा पाहूया आणि नंतर ॲटॉमिक साईजचा म्हणजेच ॲटॉमिक रेडियसचा काय परिणाम होतो हे पण आपण पाहूया आणि मग दोघांचा एकत्रितरित्या आपण इथं विचार करूया. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल जर आपण एखादं एक्झाम्पल कन्सिडर केलं म्हणजे फॉर एक्झाम्पल चार्ज पाहायचं असेल तर एक सिंपल इक्वेशन लक्षात ठेवा, ग्रेटर द चार्ज ग्रेटर द स्टॅबिलिटी मीन्स चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्टॅबिलिटी. एखाद्या मेटल ॲटमवर जर प्लस चार्जेस जास्त असतील म्हणजे त्याचा अर्थ +3 ऑक्सिडेशन स्टेट असेल आणि दुसरा आयन +2 ऑक्सिडेशन स्टेटचा असेल तर +3 ऑक्सिडेशन स्टेट असलेला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जो आहे तो मोर स्टेबल असणार. आपण एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल नेमकं एक्झाम्पल काय आहे हे पण आपण इथं पाहूया. जर समजा FeCl6 हा एक कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे आणि FeCl6 हा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. याच्यामध्ये आपण जर विचार केला चार्जचा, दोन्हीमध्ये पहा सेंट्रल मेटल ॲटम आयर्नच आहे, 6 लिजन्स सायनाइड लिजन्स अटॅच आहेत, इथं पण 6 सायनाइड लिजन्स अटॅच आहेत. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सवर इथं 3 चार्जेस आहेत, इथं 4 चार्जेस आहेत. अशा वेळेला आपण कोणता कोऑर्डिनेशन कंपाऊंड स्टेबल आहे हे जर ठरवायचं असेल तर सेंट्रल मेटल ॲटम जो आहे, इथं पण आयर्न आहे, इथं पण आयर्न आहे, त्याच्यावरचा चार्ज किती आहे हे पाहणं आवश्यक आहे. आपण लास्ट व्हिडिओजमध्ये चार्ज याचा अर्थ ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट करण्याचा
मागील काही व्हिडिओजमध्ये आपण ते डिस्कस केलेलंच आहे. तर तरीसुद्धा इथं आपण पुन्हा एकदा ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची जर माहीत नसेल तर पाहूया. ऑक्सिडेशन स्टेट आयर्नची जर इथं एक्स मानली, सायनाइड त्याच्यावरचा चार्ज -1 असतो, त्यामुळे +6 × -1 दॅट इज इक्वल टू टोटल चार्ज 3 मायनस दॅट इज -3. ओके, सॉल्व करूया. x -6 इज इक्वल टू -3, सो x इज इक्वल टू -3 + 6, सो x इज इक्वल टू +3. म्हणजे या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये आयर्नवरचा चार्ज आहे +3. तसं या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये पण आपण सेंट्रल मेटल ॲटम आयर्नवरचा चार्ज पाहूया. म्हणजेच त्याची ऑक्सिडेशन स्टेट थोडक्यात आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. Fe ची ऑक्सिडेशन स्टेट इथं आपण x जर मानली, ओके, +6 × ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सायनाइड इज -1, सो 6 × ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 1 सायनाइड इज -1 दॅट इज इक्वल टू टोटल चार्ज -4. सॉल्व करूया. x -6 इज इक्वल टू -4, सो x इज इक्वल टू -4 + 6, सो x इज इक्वल टू +2. म्हणजे याचा अर्थ या कॉम्प्लेक्समध्ये आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2, फर्स्ट कॉम्प्लेक्समध्ये आहे +3 आणि सेकंड कॉम्प्लेक्समध्ये आहे +2. याच्यावरून आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल मेटल ॲटमवरचा चार्ज जास्त आहे हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स स्टेबल असणार आहे. इथं पहा Fe ऑक्सिडेशन स्टेट +3, इथं ऑक्सिडेशन स्टेट आहे +2, म्हणजे याच्यावरचा चार्ज +3 आहे, याच्यावरचा चार्ज +2 आहे. मोर ग्रेटर द चार्ज ग्रेटर इज द स्टॅबिलिटी अँड लेस इज द चार्ज लेसर विल बी द स्टॅबिलिटी. त्यामुळे या दोन कॉम्प्लेक्समध्ये जर आपल्याला कम्पेअर करा असं जर विचारलं तर आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची सेंट्रल मेटल ॲटमची आणि त्यावेळेला आपण सांगू शकतो इथं ऑक्सिडेशन स्टेट ग्रेटर आहे कम्पेअर टू दिस कॉम्प्लेक्स, त्यामुळं हा कॉम्प्लेक्स जास्त स्टेबल असेल. ओके, तसंच आपण दुसरा फॅक्टर पाहतोय चार्ज टू साईज रेशो. म्हणजे साईजचा काय परिणाम होतो हे पण पाहू. याच्यावर आपण लक्षात द्या चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी और स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. त्यामुळं आपण इथं फर्स्ट इक्वेशन तयार करूया. स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. ओके, आणि त्यानंतर ॲटॉमिक साईजचा म्हणजेच ॲटॉमिक रेडियसचा विचार करूया. याकरिता आपल्याला थर्ड रो एलिमेंट्स माहिती आहे, ते जर क्रमाने लिहिले पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे थर्ड रो एलिमेंट Sc, Pi, V, Cr, Mn, Fe, Co, Ni, Cu अँड Zn. ओके, आता Znचा विचार करायची गरज नाही आहे, इथंपर्यंत आपण विचार करूया. आपल्याला माहिती आहे पिरियडिक टेबलमध्ये ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण जसं मूव्ह होतो ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. मी इथं या बाजूला ॲरो करायचा अर्थ या बाजूला वाढते, म्हणजे या लेफ्ट टू राईट दॅट विल गो ऑन डिक्रीजिंग. ओके, म्हणजे याचा अर्थ हे लेफ्टचे एलिमेंट जे आहेत यांची ॲटॉमिक साईज जी आहे ती ग्रेटर असणार आणि हळूहळू जसं आपण राईट हँड साईडला मूव्ह होऊ तसं ॲटॉमिक साईज ही कमी होत जाईल. आणि त्यामुळे आपल्याला इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की ही जी स्टॅबिलिटी आहे, जेवढा सेंट्रल मेटल ॲटम जो लहान असतो त्याची स्टॅबिलिटी जी आहे ती वाढते. त्यामुळे स्टॅबिलिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. म्हणजे ॲटॉमिक साईज जर जास्त असेल स्टॅबिलिटी कमी होणार, ॲटॉमिक साईज कमी असेल स्टॅबिलिटी जास्त असणार, दॅट इज इन्व्हर्स प्रोपोर्शन. सो वी कॅन से स्टॅबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर यापैकी कोणतेही ॲटम्सचे जर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कन्सिडर केले, कोणतेही 2-3 आपण कंपॅरिझनसाठी जर घेतले, फॉर एक्झाम्पल जर आपण CO+2 आयन घेतला, याचा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जर घेतला आणि समजा Ni+2, ओके, त्यानंतर Cu+2,
हे 3 आयन्स आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये ज्यांच्यावर चार्ज सेम आहे असे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधले सेंट्रल मेटल ॲटम जर कन्सिडर केले ज्यांच्यावरचा चार्ज सेम आहे तर अशा वेळेला साईज त्यांचा साईजचा विचार केला पाहिजे. साईजवर त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी अवलंबून असते. आपण इथं पाहू शकतो फ्रॉम लेफ्ट टू राईट atomic size goes on decreasing, therefore stability goes. आता इथं पहा atomic size काय दिलेला आहे हळूहळू कमी होत गेला, लेफ्ट टू राईट कमी होत गेला म्हणजे स्टॅबिलिटी जी आहे ती वाढत गेली पाहिजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. therefore stability will be in this order टेबल असणार आहे. आता यानंतरचा दुसरा फॅक्टर आपण पाहूया अँड दॅट इज नेचर ऑफ लिजन. Second factor is nature of lesions. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये आपल्याला माहिती आहे लिजन्स आर बेसिक इन नेचर. हे यांचं नेचर जे आहे ते बेसिक असतात. अकॉर्डिंग टू लुईस ॲसिड बेस कन्सेप्ट दे आर लुईस बेसिस बिकॉज दे डोनेट द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू द सेंट्रल मेटल ॲटम. आणि त्या सेंट्रल मेटल ॲटम आणि लिजन या दोघांमधली जर आपण रिॲक्शन पाहिली तर दॅट इज लाईक ॲसिड बेस रिॲक्शन. ओके, सो लिजन्स जितक्या सहजतेने मेटल ॲटमला आपले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट करतील तितका तो कोऑर्डिनेट बॉन्ड स्ट्रॉंग असेल. म्हणजे याचा अर्थ लिजन्स जर जास्त बेसिक नेचरचे असतील तर ते सहजासहजी इझिली इलेक्ट्रॉन पेअर मेटल ॲटमला डोनेट करतील आणि त्यामुळे तो कोऑर्डिनेट बॉन्ड जो आहे तो स्ट्रॉंग असेल अँड देअरफॉर द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स विल बी मोर स्टेबल. म्हणजे त्याचा अर्थ लिजनच्या बेसिक नेचरवर कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी अवलंबून आहे. आता हे प्रपोर्शन कसं असणार तर स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बेसिक नेचर ऑफ लिजन्स. लिजन्सचं बेसिक नेचर जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढा तो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा स्ट्रॉंग असणार आहे. बेसिक नेचर जर कमी असेल तर तो तयार होणारा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जो आहे त्याची स्टॅबिलिटी कमी असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे अमोनिया इज अ स्ट्रॉंग बेस अँड वॉटर इज अ वीक बेस. मग आता ह्या दोघांमध्ये दोन लिजन्स आहेत, ह्या दोघांमध्ये याचं बेसिक नेचर अमोनियाचं बेसिक नेचर जे आहे ते जास्त स्ट्रॉंग आहे. त्यामुळं अमोनिया ही लिजन असलेले कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस जे आहेत किंवा त्यांची स्टॅबिलिटी ही वॉटर ही लिजन्स असलेल्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सपेक्षा जास्त असणार. फॉर एक्झाम्पल आपण विचारात घेऊया CONH3 6 times + 3. ओके, या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये पहा कोबाल्ट हा सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि अमोनिया हे लिजन्स या कोबाल्टशी अटॅच आहे. तेच एक्झाम्पल आपण COH2O 6 times + 3. आता या ठिकाणी 6 वॉटर मॉलिक्यूल आहे. दोघांवर पहा सेंट्रल मेटल ॲटम सेम आहे त्यामुळं पहिला पॉईंट जो आहे सेंट्रल मेटल ॲटमचा चार्ज आणि त्याचा ॲटॉमिक साईज दोन्ही सेंट्रल ॲटम सेम असल्यामुळं चार्ज पण सेम असणार, ॲटॉमिक साईज पण सेम असणार आहे. मग आता स्टॅबिलिटी कशावर अवलंबून असेल तर नेचर ऑफ लिजन्स. मग ती कुणाशी प्रोपोर्शनल आहे? स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बेसिक नेचर ऑफ द लिजन. आता या दोघांमध्ये अटॅच असलेले लिजन्स पहा, इथं अमोनिया आहे आणि इथं वॉटर आहे. इथं पण 6 लिजन्स आहेत, इथं पण 6 लिजन्स आहेत. परंतु यापैकी अमोनिया इज द स्ट्रॉंग लिजन दॅन द water. Therefore, this will form more strong coordinate bonds with the cobalt, and therefore this molecule is more stable than comparatively this molecule.
म्हणजे इथं आपण लिजंड्सचं कंपॅरिझन केलं. तसं लिजंड्सचा दुसरा एक फॅक्टर आपल्याला माहिती पाहिजे. काही लिजंड्स जे आहेत हे चिलेटिंग एजंट्स आहेत. चिलेटिंग मीन्स बायडेंटेट, ट्रायडेंटेट, टेट्राडेंटेट, हेक्साडेंटेट हे आपण लिजंड्सचे प्रकार पाहिले. दे फॉर्म रिंग्स आणि रिंग तयार करणाऱ्या लिजंड्सना आपण चिलेटिंग एजंट्स असं म्हणतो. आणि जेवढं रिंग फॉर्मेशनची कॅपॅसिटी जास्त असेल तेवढा तयार होणारा कॉम्प्लेक्स हा स्ट्रॉंगर असणार. दॅट मीन्स द stability of coordination complex is also proportional to the formation of ring by the lesions. लिजंड्सला रिंग फॉर्मेशन करण्यावर सुद्धा ती अवलंबून आहे. त्यामुळे आणखीन एक फॅक्टर आपण कन्सिडर करूया. स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिंग फॉर्मेशन ऑफ लिजन्स किंवा number of atoms in a ring. Number of atoms in a ring or chelate. आता एकचं एक्झाम्पल पाहिल्यावर तुम्हाला व्यवस्थित समजेल. फॉर एक्झाम्पल, जर CONH3 6 times हा कंपाऊंड कन्सिडर केला +3 और 3+ आणि COEN thrice +3 हा कंपाऊंड कन्सिडर केला. ह्या दोन कंपाऊंड्समध्ये NH3 अमोनिया हा मोनोडेंटेट लिजंड आहे आणि इथिलीन डायअमाइन हा बायडेंटेट लिजंड आहे. दॅट विल फॉर्म अ रिंग स्ट्रक्चर. म्हणजे जर आपण हे दोन्ही स्ट्रक्चर पाहायचा प्रयत्न केला तर आपल्याला माहिती आहे कोबाल्ट इज द सेंट्रल मेटल आयटम. 1 2 3 4 5 6 या ठिकाणी 6 अमोनिया मॉलिक्युल्स असतील. दे फॉर्मिंग कोऑर्डिनेट बॉन्ड्स विथ द सेंट्रल मेटल आयन कोबाल्ट. ओके, these are the coordinate bonds. क्लास. आता कोबाल्ट आणि इथिलीन डायअमाइन हा जर लिजंड कन्सिडर केला तर तयार होणारा कंपाऊंड कसा असेल पहा. CO, ओके, 1 2 3 4 5 6 coordinate bonds, and here it will be ethylene diamine, here it will be ethylene diamine, and third ethylene diamine will be here. आता इथे तुम्ही पाहू शकता 3 रिंग्स तयार झालेले आहेत आणि त्यामुळे हा कंपाऊंड जो आहे याच्यापेक्षा जास्त स्टेबल असणार आहे. म्हणजे इथिलीन डायअमाइन असलेला लिजंड असलेला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा मोर स्टेबल असेल. त्याच ऐवजी जर हेक्साडेंटेट लिजंड आपण जर वापरला, इथे EDTA जर वापरला तर इथिलीन डायअमाइनपेक्षा EDTA वापरलेला जो EDTA लिजंड असलेला कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा जास्त स्टेबल असेल. कारण दॅट इज अ हेक्साडेंटेट लिजंड. म्हणजे आपण लिजंड कसा आहे हे पाहून सेंट्रल मेटल आयटम जर सेम असेल तर लिजंडचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला पाहावं लागेल. रिंग फॉर्म करतो की नाही हे पाहावं लागेल. जर रिंग फॉर्मेशनमध्ये बायडेंटेट असेल, मोनोडेंटेट लिजंड असलेले लेस स्टेबल, त्यापेक्षा जास्त स्टेबल असलेले बायडेंटेट लिजंड वापरलं तर जास्त स्टॅबिलिटी, ट्रायडेंटेट वापरले तर त्याच्यापेक्षा जास्त स्टॅबिलिटी, टेट्राडेंटेट वापरले आणखीन स्टॅबिलिटी, हेक्साडेंटेट लिजंड्स जर असतील त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा पार्ट, दॅट आर द मोस्ट स्टेबल कंपाऊंड्स. असे हे 2 फॅक्टर्स तुम्हाला आहेत. की फर्स्ट फॅक्टर तुम्ही पाहिलेला आहे, चार्ज टू साइज रेशो ऑफ द मेटल आयन. सेकंड फॅक्टर इज नेचर ऑफ लिजंड्स. द थर्ड जो फॅक्टर आहे तो आहे टेम्परेचर. Third factor, stability of the coordination complex depends on the temperature also. Actually स्टेटच्या सिलेबसमध्ये तो पार्ट एक्सक्लूड केलेला आहे, तरी पण आपण इथं पाहूया. थर्ड, the stability of coordination compound also depends on temperature. कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे आहेत हे जनरली तयार होताना हीट इव्हॉल्व करतात. म्हणजेच फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड, फॉर्मेशन ऑफ
coordination compounds is exothermic reaction. एक्झोथर्मिक आहे याचा अर्थ काय, तर टेम्परेचर त्या रिएक्शन मध्ये वाढलं जातं. मग टेम्परेचर जर वाढलं असेल तर दॅट रिएक्शन इज स्टेबल ॲट लोअर टेम्परेचर. म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर जर वाढवलं तर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी कमी होणार आहे, आणि जर टेम्परेचर कमी असेल तर स्टॅबिलिटी जी आहे ती वाढेल. दॅट मीन्स लेस फॉर द एक्झोथर्मिक रिॲक्शन, ह्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशनच्या रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे, त्यामुळं कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस आर लेस स्टेबल ॲट हाय टेम्परेचर. तर आपण म्हणू शकतो लेस स्टेबल ॲट हाय टेम्परेचर. Coordination complexes are less stable at high temperature. I hope तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. समजेपर्यंत व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील लेक्चरमध्ये आपण नवीन कन्सेप्ट घेऊन येऊया. थँक्यू.